Good morning, everyone. Good morning, sir. Good morning, sir. Getting voice clear? Getting voice clear? And frame Yes, clear आहे का? हे पण सांगा. Frame clear आहे? yes, Frame sir. clear आहे का? Reply me. Reply me fast. Okay, कोण कोण आहे, sir. प्रेझेंट आहे? ठीक आहे. आर्यन, गौरंगी, कीर्ती, समीक्षा, संस्कृती, स्नेहा, सुरेश, तनिषा, वेदांत. ठीक आहे. ओके, एव्हरीवन इज प्रेझेंट. झाली का? दिवाळीची तयारी झाली का? तुम्हाला आली का काही सुट्टीची नोटिफिकेशन? No, No, sir. sir. हो सर. दिले नाही. बाकी दिवाळीची तयारी करताय का? दिवाळी जवळ आले त्यामुळे सुट्टी भेटणार आहे आपल्याला काही दिवस. ठीक आहे, तुम्हाला येईल, अपडेट येईल त्याचे. काय पाहतोय आपण? थर्ड चॅप्टर बेसिक अॅनालिटिकल टेक्निक्स पाहतोय आपण. बेसिक अॅनालिटिकल टेक्निक्स. याच्यामध्ये 5 टेक्निक्स आपल्याला मेजॉरिटीली शिकायचे होते. त्याच्यामध्ये फिल्ट्रेशन, क्रिस्टलायझेशन, डिस्टिलेशन, सॉल्व्हंट एक्सट्रॅक्शन आणि आपण लास्ट लेक्चरला काय पाहत होतो? सॉल्व्हंट एक्सट्रॅक्शन नंतर 5th टेक्निक क्रोमॅटोग्राफी. क्रोमॅटोग्राफिक टेक्निक्स पाहत होतो. क्रोमॅटोग्राफीचे मेन 2 टाइप केले होते आपण. क्रोमॅटोग्राफी मध्ये काय असतं? एक स्टेशनरी फेज असते, एक मोबाईल फेज असते. तर स्टेशनरी फेज सॉलिड ही असू शकते, लिक्विड ही असू शकते. जर स्टेशनरी फेज सॉलिड असेल तर तो टाइप होता यस ऍडसॉर्प्शन क्रोमॅटोग्राफी. काय होता? ऍडसॉर्प्शन क्रोमॅटोग्राफी. तुम्हाला ऍब्सॉर्प्शन आणि ऍडसॉर्प्शन ह्या दोन्ही मधला डिफरन्स सांगितलेला आहे. बरोबर का? आठवतोय? तर ऍडसॉर्प्शन क्रोमॅटोग्राफी मध्ये काय होतं? सोल्यूटचं त्या स्टेशनरी फेज वरती ऍडसॉर्प्शन होतं. मग मोबाईल फेज आणि स्टेशनरी फेज याच्यामध्ये जो काही डिफरन्स असतो सोल्युबिलिटी मध्ये, सोल्यूट कोणत्या फेज कडे जास्त अट्रॅक्ट होतोय, त्याची अफिनिटी काय आहे? अफिनिटी सॉलिड फेजची म्हणजे स्टेशनरी फेज विषयी जास्त आहे किंवा मुव्हिंग मोबाईल फेज विषयी जास्त आहे. याच्यावरती त्याचं काय होतं? सेपरेशन होतं. ओके, तर त्याच्यामध्ये आपण टेक्निक पाहिलं होतं कॉलम क्रोमॅटोग्राफी. कॉलम मध्ये ब्युरेट सारखा सेम कॉलम असतो, खाली त्याला नॉब असते, ग्लास वूलने आपण त्याची बॉटम पॅक करतो, जेणेकरून आपण जे त्याच्यामध्ये स्टेशनरी फेज फिलअप करणार आहे, अल्युमिना असेल, सिलिका जेल असेल, त्याची स्लरी बनवून आपण त्याच्यामध्ये ते फिलअप करत असतो. ते फिलअप केल्यानंतर त्याने खालची पाईप चॉकअप करून म्हणून ग्लास वूल तिथे ऍज अ स्टॉपर आपण काय करत होतो? त्या सॉलिड मटेरियल साठी युज करत होतो. त्याच्यामध्ये आपण आपलं जे सॅम्पल आहे ज्याच्यामध्ये मिक्सचर आहे 2 किंवा 2 पेक्षा जास्त कंपोनंट्सचं, ते लोड करत होतो. त्याच्यावरून परत मोबाईल फेज आपण काय करत होतो? मोबाईल फेज त्याच्यावरून ऍड करत होतो, म्हणजे सुटेबल सॉल्व्हंट किंवा सॉल्व्हंटचं मिक्सचर ऍड करत होतो. दोन्ही कंपाऊंड वेगवेगळे होतील. जर त्यांना कलर असतील तर कलर ब्रँड दिसेल. ज्याचं अट्रॅक्शन जास्त काय राहील? वरतीच राहील. आणि ज्याचं अट्रॅक्शन हे मोबाईल फेज कडे जास्त आहे रादर दॅन सॉलिड फेज, तो खाली होईल. म्हणजे कोण लवकर ऍडसॉर्ब होतोय? ऍडसॉर्प्शन होण्याचं एक्सटेंट किती आहे? ज्याचं ऍडसॉर्प्शन होण्याचं एक्सटेंट जास्त आहे तो पटकन ऍडसॉर्ब होईल वरच्या साईडला, आणि ज्याचं ऍडसॉर्प्शन होण्याचं एक्सटेंट कमी आहे तो कुठेतरी बॉटम साईडला काय होईल? ऍडसॉर्ब होईल. म्हणजे दोन्हीचे कलर बँड आपल्याला काय भेटतात? वेगवेगळे दिसतात. त्याच्या इमेजेस दाखवले होते तुम्हाला, आणि दोन्ही आपण काय करू शकतो? वेगवेगळे इल्यूट करू शकतो. आपण त्याच्यातून काय करू शकतो? दोन्ही इल्यूट करू शकतो. म्हणजे खालून आपण काय करू शकतो? वेगळ्या बेकर मध्ये दोन्ही काय करू शकतो? कंटेंट. जर समजा तुम्ही ते सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह करून जर तुम्ही त्याला काय करताय? सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह करून जर तुम्ही त्याला घेताय, आणि जर तुम्हाला प्युअर कंपाऊंड हवा तर तुम्ही तो सॉल्व्हंट काय करू शकता? सिम्पली इव्हॅपोरेट करू शकता. जसं सॉल्व्हंट एक्सट्रॅक्शन मध्ये आपण पाहिलं, सॉल्व्हंट काय करणार? आपण हिटिंग करणार त्याला. सॉल्व्हंट त्याच्यामध्ये जर व्होलाटाईल असेल तर निघून जाईल, सॉल्व्हंटचं व्हेपरायझेशन होईल. प्युअर जर तो कंपाऊंड सॉलिड असेल तर सॉलिड कंपाऊंड आपल्याला प्युअर भेटेल. ओके, कॉलम क्रोमॅटोग्राफी पाहिली. त्याच्यानंतर दुसरं टेक्निक होतं आपलं थिन लेअर क्रोमॅटोग्राफी. दुसरं एक्झाम्पल पार्टिशन क्रोमॅटोग्राफी मध्ये, ऍडसॉर्प्शन क्रोमॅटोग्राफी मध्ये दुसरं एक्झाम्पल, राईट डाऊन, थिन लेअर क्रोमॅटोग्राफी. TLC म्हणतात त्याला, शॉर्ट फॉर्म मध्ये TLC म्हणतात. झालं का लिहून? थिन लेअर क्रोमॅटोग्राफी. थिन लेअर क्रोमॅटोग्राफी जे पहिला एक्झाम्पल दिलं होतं आपण ते सेम. आता याच्यामध्ये काय असणार आहे पहा. या थिन लेअर क्रोमॅटोग्राफी मध्ये एक प्लेट, क्रोमॅटोग्राफिक प्लेट यूज केली जाते. ही प्लेट असते ग्लासची स्लाइड असते, छोट्या साईजची ग्लासची स्लाइड असते, जे झूलॉजीच्या किंवा बायोलॉजीच्या लॅबमध्ये यूज केलं जातं सॅम्पलसाठी. ती स्लाइड आहे. याच्यावरती काय केलं जातं पहा. या स्लाइड वरती काय केलं जातं? तर ही जी ग्लासची स्लाइड आहे किंवा स्ट्रीप आहे असं म्हणू आपण, किंवा प्लेट आहे, ग्लास
प्लेट. ठीक आहे. तर ही प्लेट बनवली जाते TLC साठी. TLC साठी ही प्लेट कशी बनवली जाते पहा. याच्यावरती एक टोटल लेयर दिला जातो. थिक लेयर दिला जातो अॅल्युमिनाचा किंवा सिलिका जेलचा, जे स्टेशनरी फेज आहे. स्टेशनरी फेज म्हणून आपण याच्यावरती काय करत असतो, अॅल्युमिना किंवा और सिलिका जेल. सिलिका जेल ह्या दोन्ही काय असतील, दोन्हीपैकी एक स्टेशनरी फेज. ह्याचा पूर्ण स्लरी बनवून आपण याच्यावरती पेस्ट करतो. थोड्या नंतर वेळानंतर ती काय होते, स्लरी ड्राय होते. म्हणजे पेस्ट टाइप मटेरियल बनवतो, पूर्ण याला स्प्रेड आउट करतो, याच्यावरती कव्हर करतो पूर्ण याला. नंतर ड्राय झाल्यानंतर आपल्याला हे सॉलिड फेज भेटणार आहे. तर ही फेज काय करत असते, सोल्यूटला ऍडसॉर्ब करत असते. जसं कॉलम मध्ये सिलिका जेल किंवा आपण अॅल्युमिना सेम काय केलं होतं, कॉलम मध्ये भरलं होतं, तसं सेम काय करतो, याच्यावरती त्याचा लेप देतोय आपण सिम्पली. एवढाच फरक आहे याच्यामध्ये. मग हे असतं ऍडसॉर्बंट मटेरियल किंवा याला ऍडसॉर्बंट म्हटलं जातं. ऍडसॉर्बेंट असं म्हटलं जातं. जो ऍडसॉर्ब करून घेणार आहे स्वतःवरती सोल्यूटला. ठीक आहे. ऍडसॉर्बेंट ही असते स्टेशनरी फेज. आठवतं का हे? लास्ट लेक्चरला आपण पहिल्यांदा क्रोमॅटोग्राफी समजून देताना हेच एक्झाम्पल घेतलं होतं. रिप्लाय मी आठवतं? येस सर. ठीक आहे. पहिला घेतलं तेच एक्झाम्पल आहे, त्याला TLC म्हणतात, थिन लेअर क्रोमॅटोग्राफी. मग जे अॅल्युमिना आणि सिलिका जेल सॉलिड मटेरियल आहे, तीच आपली स्टेशनरी फेज आहे. तेच सोल्यूटला काय करून घेणार आहेत, ऍडसॉर्ब करून घेणार आहेत. जो ऍडसॉर्ब करून घेतो त्याला ऍडसॉर्बंट म्हणतात. पहा, हे होणार आहे आपल्याला. तरी मी कन्सेप्ट तुमच्या झालेही असेल एखाद्या वेळी. एखाद्या मटेरियलच्या थ्रू आउट द बॉडी दुसरा लिक्विड किंवा सॉल्व्हंट जर ऍब्सॉर्ब होतोय, ते ऍब्सॉर्प्शन प्रोसेस आहे. ऍडसॉर्प्शन ही प्रोसेस सरफेस वरती होते. मग सरफेस वरती जर एखादा मटेरियल जमा होत असेल, ओके, त्याच्यामध्ये अट्रॅक्शन असेल सॉलिड मध्ये आणि त्या मटेरियल मध्ये, जसं की चारकोल, वॉटर मधली इम्प्युरिटी, वॉटर प्युरिफाय करायला चारकोल वापरतो. चारकोल वरती जर आपण वॉटर पोअर केलं तर चारकोलच्या सरफेस वरती इम्प्युरिटी अटॅच होऊन राहते आणि वॉटर काय होतं, पूर्णपणे खाली फिल्टर होऊन निघून येतं. मग ती इम्प्युरिटी चारकोलच्या सरफेस वरती राहिलेली आहे, तर इम्प्युरिटीचं काय झालंय, ऍडसॉर्प्शन झालंय. मग एखाद्या मटेरियलच्या सरफेस वरती जर दुसरे एखादा मटेरियल ऍडसॉर्ब होतोय, तर ज्याच्या सरफेस वरती होतोय त्याला म्हटलं जातं ऍडसॉर्बंट. ऍडसॉर्बंट. जो मटेरियल ऍडसॉर्ब होणार आहे त्याला म्हटलं जातं ऍडसॉर्बेट. त्याला ऍडसॉर्बेट म्हटलं जातं, याला ऍडसॉर्बंट म्हटलं जातं. टोटल प्रोसेसला ऍडसॉर्प्शन म्हटलं जातं. ऍडसॉर्बेट, ऍडसॉर्बंटच्या सरफेस वरती अटॅच होणे किंवा ऍडसॉर्ब होणे, ह्या प्रोसेसला ऍडसॉर्प्शन म्हटलं जातं. आणि हा मटेरियल इथून जर तुम्हाला रिमूव्ह करायचा आहे तर याला डिसॉर्प्शन म्हटलं जातं. याला डिसॉर्प्शन म्हटलं जातं. राईट डाऊन दिस टर्म्स. छोटीशी फिगर काढा आणि हे टर्म्स लिहून घ्या. परत परत विसरताल किंवा नवीन जर टर्म आली कुठं क्वेश्चन मध्ये तर कन्फ्युज व्हायला नकोय. मटेरियल रिमूव्ह करण्याच्या स्टेजला ऍडसॉर्बंट मटेरियल जे आहे ऍडसॉर्बेट, त्याला रिमूव्ह करण्याच्या प्रोसेसला डिसॉर्प्शन म्हणतात. जे आपण करायचो कॉलम मधून सॉल्व्हंट ऍड करून डिसॉर्प्शन करायचो, म्हणजे इल्यूट करायचो त्याला, त्याच्यातून बाहेर काढायचं, वेगवेगळं मिळवायचं. ठीक आहे. इट इज डन. इट इज डन. ओके. ग्लास प्लेट वरती स्लरी ऍड केलेली आहे आपण, ते स्प्रेड आउट केलेली आहे अॅल्युमिना किंवा सिलिका जेलची. आता ही प्लेट काय झालेली आहे, TLC प्लेट याला म्हणू शकतो, किंवा या प्लेटला आता आपण काय म्हणू शकतो, स्लरी ऍड केल्यानंतर क्रोम प्लेट म्हटलं जातं किंवा क्रोमॅटोग्राफिक थिन लेअर क्रोमॅटोग्राफिक प्लेट, TLC प्लेट म्हटलं जातं. TLC प्लेट किंवा या प्लेटला क्रोम प्लेट म्हटलं जातं. राईट डाऊन दिस टू वर्ड्स. प्लेटला काय म्हटलं जातं, एकदा काही प्लेट तयार केली तुम्ही सिलिका आणि अॅल्युमिना, म्हणजे स्टेशनरी फेज ऍड केली त्याच्यावरती, तर त्याला TLC प्लेट म्हणू शकतो आपण किंवा क्रोम प्लेट. आणि हे जर नाही ऍड केलं तर ही सिम्पली ग्लास प्लेट आहे, ग्लासची स्लाइड आहे, जी जनरली बायोलॉजी मध्ये मोठ्या प्रमाणावर यूज केल्या जातात. झुलॉजी, बॉटनी, सॅम्पल साठी सॅम्पल कनेक्शन केलं जातं याच्यामध्ये. झालं का हे? परत याच्यामध्ये काय केलं जातं बघा, जे सॅम्पल आहे, समजा तुम्हाला मिक्सचर दिलेलं आहे A आणि B चं, A+B असं मिक्सचर दिलेलं आहे एका बीकर मध्ये तुम्हाला. हे मिक्सचर लोड कसं करणार आपण, तर एका एंडला काय करत असतो आपण, स्टेशनरी फेज वरती मिक्सचर लोड करत असतो. मग एका एंडला काय करणार आपण, वेल अबोव, म्हणजे नियरली 2 सेंटीमीटर अबोव, 2 सेंटीमीटर अबोव काय करतो आपण, 1 किंवा 2 ड्रॉप त्याचे काय करतो, सॅम्पलचे लोड करतो. मग हे सॅम्पल आपण इथं लोड केलेलं आहे. हे लोड कशाने करतो आपण, कॅपिलरीच्या साह्याने. कॅपिलरी म्हणजे खूप छोटी ग्लास ट्यूब असते, ती त्याच्यामध्ये डीप करायची. त्याच्यामध्ये आपल्याला काय मिळेल, 1 किंवा 2 थेंब सोल्युशन भेटेल, जे A आणि B कंपाऊंडचं मिक्सचर असेल, ते आपण इथं 1 किंवा 2 ड्रॉप आपण देणार आहे.
ज्या लाईनला आपण ते ड्रॉप देतो किंवा सॅम्पल लोड करतो त्या लाईनला बेसलाईन म्हणतात. आठवतं का हे पण सांगितलेलं मी. किंवा त्याला आपण ओरिजिन म्हणू शकतो. ओके. मग आता आपलं सॅम्पल लोड करून झालेलं आहे स्टेशनरी फेज वरती. मग त्याच्यानंतरची स्टेप काय असते लिहून दिले तुम्हाला, आठवतं का? त्याच्यानंतरची स्टेप, देन मोबाईल फेज इज अलाउड टू मूव्ह थ्रो स्टेशनरी फेज. स्टेशनरी फेज मधून मोबाईल फेज मूव्ह होण्यासाठी अलाउ करतो. मग याच्यासाठी सिम्पली काय केलं जातं, एका बीकर मध्ये याला प्लेस केलं जातं. बीकर मध्ये मोबाईल फेज घेतली जाते. मोबाईल फेज मध्ये असतो सुटेबल सॉल्व्हंट. ए आणि बी साठी सुटेबल असणारा सॉल्व्हंट आहे, त्याला आपण काय म्हणत असतो, मोबाईल फेज. त्याला आपण काय म्हणणार, मोबाईल फेज. मग हा सॉल्व्हंट, फक्त एक लक्षात घ्यायचं, बेसलाईन जे आहे किंवा जो ड्रॉप दिलेला आहे हा सॉल्व्हंटच्या वेल अबोव पाहिजे. 0.5 सेंटीमीटर किंवा 1 सेंटीमीटर त्याच्यामध्ये डिफरन्स पाहिजे. मग एकदा का याच्यामध्ये आपण डीप केलं याला, तर आपल्याला माहिती आहे स्पंज जर पाण्यामध्ये डीप केला तर काय होतं, कॅपिलरी ऍक्शन होते, पाणी त्याच्यामध्ये राईज होतं. एखादा सिंपल पेपर घ्या, चांगला पेपर घ्या, व्हाईट पेपर, पाण्यामध्ये डीप करा, काय होतं, पाणी त्याच्यामध्ये राईज होतं, इलिव्हेट होतं, वरती चढतं पाणी त्याच्यामध्ये. कशामुळं, कॅपिलरी ऍक्शन मुळे. सेम तीच प्रोसेस होते इथं. ह्याच्यामध्ये आता सॉल्व्हंट काय होणार आहे, वरती राईज अप होणार आहे. सॉल्व्हंट काय होणार आहे, वरती राईज अप होणार आहे. हा सॉल्व्हंट म्हणजेच मोबाईल फेज आहे. या सॉल्व्हंटलाच आपण म्हणणार मोबाईल फेज. मोबाईल फेज. स्टेशनरी फेज म्हणजे सिलिका आणि अल्युमिना जेल जे तुम्ही लोड केलेलं आहे, याच्यावरती स्प्रेड आउट केलेलं आहे, ते ड्राय झालेलं आहे, सॉलिड आहे. आणि मोबाईल फेज आहे लिक्विड. तर ही ज्यावेळी याच्यामधून मूव्ह होते त्यावेळी या सॅम्पल बरोबर रिॲक्ट होते. आता या सॅम्पलची सोल्युबिलिटी किती आहे, तर सॅम्पल प्युअर नाहीये. सॅम्पल मध्ये कंपाऊंड ए आहे, कंपाऊंड बी आहे, काही इम्प्युरिटी पण आहे. तुम्हाला हे दोन्ही पण वेगळे पाहिजेत, इम्प्युरिटी पण नको आहे. तर तुम्हाला कंपाऊंड ए आणि कंपाऊंड बी असे दोन्ही वेगवेगळे रिॲक्ट होतील या सॉल्व्हंट बरोबर. या दोन्हीची अफिनिटी किती आहे या सॉल्व्हंट बरोबर, त्या प्रमाणात ते काय होतील, रिॲक्ट होतील. ठीक आहे. जसं ऍडसॉर्ब कॉलम मध्ये पहिल्यांदा होतो एखादा मटेरियल, एखादा उशिरा होतो, तसं सेम आहे. आणि हे दोन्ही ऍडसॉर्ब होणार आहे त्या स्टेशनरी फेज वरती, सॉलिड स्टेशनरी फेज वरती दोन्ही ऍडसॉर्ब होणार आहे. सेम आहे कॉलम सारखं. कॉलम फक्त व्हर्टिकल कॉलम होता, त्याच्यामध्ये फिलअप केलं होतं, 3 डायमेन्शनल होता तो. वरून आपण त्याला सॉल्व्हंट ऍड करत होतो. कुणी एखादा कॉम्पोनंट लवकर ऍडसॉर्ब होत होता, एखादा कॉम्पोनंट उशिरा ऍडसॉर्ब. Sir, your video is freezed. Yes, sir. सॉल्व्हंट बॉटमने अप साइडला राईज अप होणार आहे. ओके. जो लवकर ऍडसॉर्ब होतोय तो इथंच कुठेतरी ऍडसॉर्ब होईल स्टेशनरी फेजला. जो उशिरा ऍडसॉर्ब होतोय, ज्याची अफिनिटी कमी आहे सॉलिड फेज विषयी आणि लिक्विड फेज विषयी अफिनिटी जास्त आहे, तो काय होणार आहे, उशिरा ऍडसॉर्ब होणार आहे. जो लवकर ऍडसॉर्ब होणार आहे तो लवकर ऍडसॉर्ब होईल. जो उशिरा ऍडसॉर्ब होणार आहे तो आपल्याला कुठे भेटणार आहे, अप्पर पोर्शन मध्ये भेटणार आहे. ओके. मग समजा कंपाऊंड ए चा डॉट तुम्हाला कुठेतरी इथं स्पॉट भेटला, कंपाऊंड बी चा कुठेतरी इथं भेटला, आणि तुम्ही जर 20 मिनिट, 25 मिनिट किंवा हाफ अवर प्रत्येक रिॲक्शनच्या टाइम नुसार जर याला ठेवताय, सॉल्व्हंट कुठपर्यंत राईज होतं, सॉल्व्हंट एका लिमिट पर्यंत राईज अप होत आहे. ज्या लाईन पर्यंत सॉल्व्हंटची लाईन दिसते आपल्याला, येतं की नाही, जर तुम्ही ही प्लेट त्याच्यामध्ये इन्सर्ट करते, पहिल्यांदा काय असणार आहे, प्लेट ड्राय असणार आहे. आणि सॉल्व्हंट जर त्याच्यामध्ये ऍड झाला, सॉल्व्हंटला कलर जर नसला तर ही प्लेट इथपर्यंत कशी दिसणार आहे, वेट दिसणार आहे. हे कोरडं दिसणार आहे, हे ओलं दिसणार आहे सॉल्व्हंटमुळे. ड्राय आणि वेट हा फरक आपण डोळ्यांनी सांगू शकतो. ती जी लाईन दिसते त्याला सॉल्व्हंट फ्रंट म्हणतात. त्या लाईनला काय म्हणतात, सॉल्व्हंट फ्रंट म्हणतात. इमेज काढले का, सॉरी फिगर काढले, तुम्ही फिगर काढलेले आहे का, फिगर ड्रॉ केलेले का, रिप्लाय. Sir, video is not clear. फिगर ड्रॉ केलेली आहे का, येस. व्हिडिओ इज नॉट क्लिअर. ओके. थोडासा डिस्टर्बन्स झाला होता, कॉल आलेला, त्यामुळे होऊन जाईल क्लिअर. याला आपण काय म्हणत असतो, सॉल्व्हंट फ्रंट. याला आपण सॉल्व्हंट फ्रंट म्हणणार. म्हणजे सॉल्व्हंटची सगळ्यात अप्पर लाईन, जिथपर्यंत सॉल्व्हंट काय होतो, इलिव्हेट होतो, जिथपर्यंत राईज अप होतो सॉल्व्हंट, त्याला म्हणणार आपण सॉल्व्हंट फ्रंट. इज इट क्लिअर नाव? Yes, sir. व्हिडिओ क्लिअर आहे? ओके. मग समजा कंपाऊंड ए ची अफिनिटी वेगळी आहे, तर कंपाऊंड ए चा स्पॉट भेटणार आहे आपल्याला, कंपाऊंड ए. आणि दुसरा जो स्पॉट भेटलेला आहे तो कंपाऊंड बी साठी भेटलेला आहे. कंपाऊंड ए आणि बी वेगळे झाले. इम्प्युरिटी जर जास्त प्रमाणात असेल तर इम्प्युरिटीचा एखादा स्पॉट कुठेतरी भेटेल तुम्हाला याच्यामध्ये. इम्प्युरिटी जर जास्त असेल तर इम्प्युरिटीचा पण एखादा स्पॉट कुठेतरी भेटेल. ओके.
इट इज डन. झाले का हे तुमचं? पटकन सांगा, झाले का हे? झालं का? हो सर. ओके, आता काय करायचं पहा. ओके, एकदा का तुम्हाला ही प्लेट भेटली, समजा कंपाऊंड ए आणि बी ला कलर आहेत. ओके, कोणत्या कोणत्या स्टेप सांगतोय नीट लक्षात ठेवा, एमसीक्यू साठी इम्पॉर्टंट आहे. समजा कंपाऊंड ए आणि बी ला कलर आहे, तर कलर्ड स्पॉट वेगवेगळे दिसत आहेत. बाय ओनली नेकेड आईज तुम्ही ते सांगू शकता हा कंपाऊंड ए आहे, कंपाऊंड बी आहे. बरोबर का? ओनली नेकेड आईज. ओके, उघड्या डोळ्याने आपण सांगू शकतो कंपाऊंड ए वेगळा झाला, कंपाऊंड बी वेगळा झाला. ओके, समजा कंपाऊंडला या किंवा याला कॉम्पोनंट म्हणत असतो, मिक्सचरचे कॉम्पोनंट आहेत ए बी सी कितीही असतील, ए आणि बी हे काय आहेत, या मिक्सचरचे कॉम्पोनंट आहेत. या कॉम्पोनंट्सला कलर नाहीये, या कॉम्पोनंट्सला कलर नाहीये, पण याला फ्लोरोसन्स प्रॉपर्टी आहे. हे फ्लोरोसन्स दाखवतात. फ्लोरोसन्स ही प्रॉपर्टी काय आहे? रेडियम जसं फोकस टाकल्यानंतर चमकतं किंवा अंधारात चमकतं, सेम तशी प्रॉपर्टी आहे. डिटेलमध्ये पाहणार आहोत आपण 12th स्टँडर्ड मध्ये. तर फ्लोरोसन्स ही प्रॉपर्टी असल्यानंतर आपण त्याला काय करणार, समजा कलर नाहीये, दीज आर कलरलेस, आणि त्याला फ्लोरोसन्स प्रॉपर्टी आहे, तर युव्ही लाईटच्या अंडर, सिंपल एक ट्यूब असते युव्ही लाईटची, त्या युव्ही लाईटच्या अंडर ब्ल्यू कलरची लाईट इमिट करतो तो युव्ही लाईट, अल्ट्रा व्हायोलेट लाईट. ठीक आहे, 200 ते 400 नॅनोमीटर मध्ये त्याचे काय असतात, अल्ट्रा व्हायोलेट लाईट. 200 to 400 नॅनोमीटर मध्ये त्याची वेव्हलेंथ असते. हे स्पेक्ट्रम मध्ये झालेलं असेल तुम्हाला फिजिक्स मध्ये, अल्ट्रा व्हायोलेट लाईट, व्हिजिबल लाईट, इन्फ्रारेड लाईट. ठीक आहे, तर त्याच्या खाली आपण काय करतो, त्याला ऑब्झर्व करतो, त्यावेळी ते स्पॉट काय होतात, ग्लो होतात. हे स्पॉट ग्लो होतात, चमकतात. ओके, युव्ही लाईटच्या अंडर, त्यामुळे आपण याला इझिली ऑब्झर्व करू शकतो. किंवा आणखी एक टेक्निक आहे याच्यामध्ये, हे आहे, हे क्लोज्ड चेंबर मध्ये आपण ही प्लेट काय करतो, ठेवतो, की ज्या चेंबर मध्ये आयोडीनची काही क्रिस्टल्स आहेत. आयोडीनचे क्रिस्टल्स असलेल्या क्लोज्ड चेंबर मध्ये आपल्याला फक्त ही प्लेट ठेवायची आहे. आयोडीनची प्रॉपर्टी अशी आहे, आयोडीनचे क्रिस्टल डायरेक्ट वेपराइज होतात रूम टेम्परेचरला. मग ते ज्यावेळी वेपराइज होतात, आयोडीनच्या वेपर बनतात ब्राऊन कलरच्या, आयोडीनच्या वेपर बनतात आणि त्या चेंबरमध्ये क्लोज झालेले असतात. तर हे जे कंपाऊंड्स आहेत, हे कंपाऊंड काय करतात, त्यांचे स्पॉट बनलेले असतात, आपल्याला डोळ्यांनी दिसत नाहीत का तर ते कलरलेस आहेत. हे आयोडीनच्या फ्युम्स ऍब्सॉर्ब करतात आणि आयोडीनच्या फ्युम्स ऍब्सॉर्ब केल्यानंतर इथं ब्राऊन कलरचा स्पॉट दिसतो आपल्याला. जिथं कंपाऊंड आहे तिथं आपल्याला ब्राऊन कलरचा स्पॉट दिसतो, म्हणजे आयोडीनची आणि त्याची रिएक्शन होऊन त्याला काय येतो, कलर येतो. ओके, या टेक्निकनं आपण त्याला आयडेंटिफाय करू शकतो. किंवा आणखी एक एक्झाम्पल दिलं होतं, जर हे कंपाऊंड्स अमायनो ऍसिड्स असतील, अमायनो ऍसिड्स 12th स्टँडर्ड मध्ये बायोमॉलिक्युल्स नावाच्या चॅप्टर मध्ये पूर्ण सिरीज शिकायची आहे अमायनो ऍसिड्सची. ठीक आहे, NH2 ग्रुप असतो त्याच्यामध्ये, अमायनो ग्रुप असतो. जर अमायनो ऍसिड्स असतील, वेगवेगळे ऍसिड्स आहेत खूप सारे, तर अमायनो ऍसिड्स असतील हे, तर याच्यासाठी नीन हायड्रीन नावाचा एजंट वापरला जातो. नीन हायड्रीन नावाचा एजंट याच्यावरती काय केला जातो, स्प्रे केला जातो, ज्याला स्प्रेइंग एजंट पण म्हटलं जातं. त्या एजंटने जर स्प्रे केलं तर अमायनो ऍसिड बरोबर त्या नीन हायड्रीनची रिएक्शन होऊन ब्लुइश किंवा पर्पल कलर येतो त्याला, जे फिंगरप्रिंट डिटेक्शनसाठी यूज केलं जातं. क्राईम सीन वगैरे असेल तर इन्व्हेस्टिगेशन मध्ये फिंगरप्रिंट डिटेक्शनसाठी जर स्प्रे केला आणि जर तुमचे फिंगरप्रिंट असतील तर त्या कलर मध्ये दिसतात फिंगरप्रिंट, किंवा व्यवस्थित काय होतात, फिजिओलाइज होतात. मग आपण याला काय करत असतो, या टेक्निकने फिजिओलाइज करत असतो, जर ते कलरलेस असतील तर. ओके, आणि जर कलर असतील तर आपल्याला इझिली फिजिबलच असतात. ओके, इट इज डन. आणखी काही डाऊट्स आहेत टीएलसी मध्ये? टीएलसी मध्ये डाऊट आहेत का पहा. जी कलर्ड स्ट्रीप तयार होते आपली, कलर्ड स्ट्रीप तयार होते, फायनल स्ट्रीप. ठीक आहे, किंवा मी इकडे दाखवतो सेपरेट. एखादी स्ट्रीप आपली कलर्ड स्ट्रीप तयार होते क्रोमॅटोग्राफीची, बेसलाईन असेल त्याच्यावरती स्पॉट तयार झालेले आहेत, तर या स्ट्रीपला क्रोमॅटोग्राम असं म्हणतात. क्रोमॅटोग्राम. रिमेंबर दिस ऑल्सो, राईट डाऊन दिस ऑल्सो. क्रोमॅटोग्राम कशाला म्हणणार, ही जी कलर्ड स्ट्रीप आहे हाच आपला क्रोमॅटोग्राम आहे. याच्यावरूनच आपण आयडेंटिफाय करू शकतो कुणाची अफिनिटी किती आहे किंवा कुणाचं रिलेटिव्ह रिटेन्शन किती आहे. ठीक आहे, ते पण पाहायचं आहे आपल्याला, रिटेन्शन फॅक्टर नेक्स्ट टाइप मध्ये. इट इज डन. एनीवन हॅज डाऊट? एनीवन हॅज डिफिकल्टी? रिप्लाय मी. कुणाला आहे का डिफिकल्टी याच्यामध्ये? यस सर सर, ते जेव्हा आपण खाली सॉल्व्हंट असणार तेव्हा मग ते डॉट्स असे म्हणजे ते पण स्प्रेड होणार ना, का डॉट सर्कल दिसणार? कोणते हे कॉम्पोनंट ए बी का? जे वरती Yes, वरती yes. जातात ते. ठीक आहे, हे जे आहेत हे मी दाखवताना डॉट एकदम स्पॉट क्लिअर दाखवलेत, हे असे नाहीत भेटत, हे थोडेसे स्प्रेड आउट झालेले भेटतील आपल्याला. ठीक आहे, मी इमेज दाखवतो तुम्हाला. एवढे एक्झॅक्ट ड्रॉप नाहीत भेटत, असा स्पॉट दिसतो त्याचा. तो स्पॉट असा म्हणजे एवढा ऍक्युरेट नसतो तो स्पॉट. ठीक आहे, आपण इमेज शेअर करूयात म्हणजे तुमच्या लक्षात. ओके, एव्हरीवन गेटिंग माय स्क्रीन?
येस दिसते सर. माझी प्रत्येकाला? ओके, ही असेंब्ली आहे पहा. टीएलसी रन करण्यासाठी ही असेंब्ली आहे. ही व्हाईट कलरची दिसते, ही टीएलसी प्लेट आहे. या पद्धतीच्या बीकर मध्ये त्याला सॉल्व्हंट मध्ये डीप केलं जातं आणि वरती याच्यावरती एक झाकण ठेवलं जातं, क्लोज केलं जातं त्याला. ही प्लेट आहे अंडर युव्ही लाईट. युव्ही लाईटच्या अंडर तुम्हाला अशी प्लेट दिसणार आहे. अशा टाईपचे स्पॉट दिसतात युव्ही लाईटच्या अंडर. एकदम ग्लो होते प्लेट आणि तिथं आपल्याला स्पॉट दिसतात. हे आहे अल्ट्रा व्हायोलेट लाईट चा यूज करून स्पॉट व्हिज्युअलाइज करणे. स्पॉट व्हिज्युअलाइज करण्यासाठी युव्ही लाईटच्या अंडर ऑब्झर्वेशन केलेलं आहे पहा. या टाईपच्या कॅपिलरीज असतात, त्याने आपण स्पॉट देतो. ठीक आहे, हे कॉलम क्रोमॅटोग्राफीचं आहे. ठीक आहे, तर या टाईपचे स्पॉट तयार होतात. नाव इट इज क्लिअर. हे पहा इथं दिलेले आहेत कलर्ड स्पॉट. ठीक आहे, ही पण स्कीमॅटिक डायग्राम आहे. राईट साईडला हे इमेज मध्ये दिलेले आहेत तुम्हाला स्पॉट. तर अशा टाईपचे स्पॉट तयार होतात. and this is paper chromatography we are going to see. It is clear now, कीर्ती? येस सर. स्पॉट थोडेसे असे एक ॲक्युरेट मिळत नाहीत. ॲक्युरेट असा राऊंड स्पॉट नाही भेटणार. थोडेसे ते काय भेटतील आपल्याला, ब्लर झाल्यासारखे. जसं ब्लर होतं, ब्लर झाल्यासारख्या फॉर्म मध्ये आपल्याला काय भेटतात, स्पॉट भेटतात. मग क्रोमॅटोग्राफीचे दोन टाईप. कोणते दोन टाईप? ऍडसॉर्प्शन क्रोमॅटोग्राफी, पार्टिशन क्रोमॅटोग्राफी. ऍडसॉर्प्शन क्रोमॅटोग्राफी मध्ये दोन एक्झाम्पल पाहिले आपण. ऍडसॉर्प्शन क्रोमॅटोग्राफी मध्ये दोन एक्झाम्पल कोणते? कॉलम क्रोमॅटोग्राफी आणि थिन लेअर क्रोमॅटोग्राफी. दुसरा टाईप जो तुमच्या सिलेबसला आहे क्रोमॅटोग्राफीचा, तो शिकायचा आहे आपल्याला. कोणता टाईप आहे? पार्टिशन क्रोमॅटोग्राफी. So give the heading. Second type, partition chromatography. पार्टिशन क्रोमॅटोग्राफी मध्ये काय सांगता येईल? ज्याच्यामध्ये स्टेशनरी फेज सॉलिड आहे तो टाईप केला आपण ऍडसॉर्प्शन क्रोमॅटोग्राफी. ज्याच्यामध्ये स्टेशनरी फेज लिक्विड आहे तो टाईप कोणता? पार्टिशन क्रोमॅटोग्राफी. मग ह्याच्यामध्ये आपण सांगू शकतो स्टेशनरी फेज अँड मोबाईल फेज बोथ काय असतील इथं? बोथ आर लिक्विड. स्टेशनरी फेज आणि मोबाईल फेज दोन्ही या केसमध्ये लिक्विड आहे. ऍडसॉर्प्शन क्रोमॅटोग्राफीला मोबाईल फेज लिक्विड होती पण स्टेशनरी फेज ही सॉलिड होती. कॉलम मध्ये अल्युमिना किंवा सिलिका जेल आपण भरत होतो किंवा प्लेट वरती पण अल्युमिना किंवा सिलिका जेल स्प्रेड आउट करत होतो, तर ते दोन्ही सॉलिड स्टेटला होते. म्हणून स्टेशनरी फेज ही सॉलिड होती ऍडसॉर्प्शन क्रोमॅटोग्राफी. इथं स्टेशनरी फेज ही लिक्विड आहे. ओके, राईट डाऊन दिस. बोथ दी स्टेशनरी फेज अँड मोबाईल फेज आर लिक्विड इन दिस टाइप. So separation of components takes place by separation of components म्हणजे मिक्सर मध्ये असणारे कंपाऊंड. कंपोनंट म्हणजे मिक्सर मध्ये असणारे कंपाऊंड. टेक्स प्लेस बाय या टेक्निकला म्हटलं जातं कंटिन्युअस डिफरन्शियल पार्टिशनिंग. कंटिन्युअस डिफरन्शियल पार्टिशनिंग. पार्टिशन क्रोमॅटोग्राफी आहे, पार्टिशनिंग असा वर्ड आहे. कंटिन्युअस डिफरन्शियल पार्टिशनिंग हे कसं होतं पहा. दोन सॉल्व्हंट मध्ये असणारे सोल्युबिलिटी डिफरन्स मुळे हे डिफरन्शियल पार्टिशनिंग होतं ऑफ कॉम्पोनंट्स बिटवीन स्टेशनरी फेज अँड मोबाईल फेज. मोबाईल फेज आणि स्टेशनरी फेज मध्ये वेगवेगळी सोल्युबिलिटी असते त्याची. म्हणजे सॉल्व्हंट एक्सट्रॅक्शनला जे टेक्निक यूज करतो तो सेम आहे प्रत्येक ठिकाणी, फक्त यूज केले जाणारं मटेरियल, यूज केली जाणारी मेथड, मटेरियल्स अँड मेथड चेंज होतात प्रत्येक ठिकाणी. फक्त सॉलिड लिक्विड असा काहीतरी छोटासा बदल असतो. कुठे सिलिका जेल यूज केलं जातं, कुठे अल्युमिना यूज केला जातो, कुठे कॉलम यूज केला जातो, कुठे प्लेट यूज केली जाते. तर ह्याचं एक्झाम्पल आहे पेपर क्रोमॅटोग्राफी. राईट डाऊन एक्झाम्पल पेपर क्रोमॅटोग्राफी और गिव्ह द हेडिंग. झाले का हे तुमचं? हे झालंय. सो गिव्ह द हेडिंग पेपर क्रोमॅटोग्राफी. एक्झाम्पल
काय युज केला असेल याच्यामध्ये? पेपर क्रोमॅटोग्राफी नावावरूनच सांगू शकता की याच्यामध्ये पेपर युज केलेला आहे. ओके. टीएलसी मध्ये एक लक्षात ठेवा, टीएलसी मध्ये आपण जो लेअर द्यायचो, टीएलसी मध्ये अल्युमिना किंवा सिलिका जेलचा हा नियरली अबाउट 0.2 mm थिकर असतो. 0.2 mm थिक असतो. एमसीक्यू साठी हे पण फिगर काय आहे, इम्पॉर्टंट आहे. टीएलसी मधली साईडला लिहून घ्या कुठेतरी, टीएलसी सेक्शन मध्ये. पेपर क्रोमॅटोग्राफी मध्ये आपण काय यूज करणार आता? स्पेशल क्वालिटीचा पेपर यूज केला जातो. स्पेशल क्वालिटी पेपर लाईक हॉटमन फिल्टर पेपर नंबर 1 और हॉटमन पेपर नंबर 1 असंही म्हटलं जातं त्याला. हॉटमन इज द नेम. MANN हॉटमन पेपर नंबर 1. याचे वेगवेगळे नंबरिंग आहेत पेपरचे. 1 आहे, 41 आहे. मेजॉरिटी यूज केला जाणार 41 आणि 1 असतो. रेसिड्यू काय केलं जातं तिथं? रेसिड्यू जर आपण त्या क्रुसिबल मध्ये बर्न करत असू, रेसिड्यूला जर हिटिंग करून त्याचं ऑक्सिडेशन करत असू, तर त्या ठिकाणी हॉटमन फिल्टर पेपर नंबर 41 यूज केला जातो. 1 ही बऱ्याच ठिकाणी यूज केला जातो. तर क्रोमॅटोग्राफी मध्ये 1 यूज केला जातो. त्या पेपरची मेश साईज किती आहे किंवा पोरस साईज किती आहे त्याच्यावरती याचं कोडिंग असतं. तर हॉटमन पेपर नंबर 1 मेजॉरिटी इथं पेपर क्रोमॅटोग्राफीसाठी काय केला जातो? यूज केला जातो. मग इथं दोन्ही फेज, स्टेशनरी फेज आणि मोबाईल फेज काय आहेत या स्टेजला? लिक्विड आहेत. तर स्टेशनरी फेज म्हणजे इथं मेजॉरिटीली वॉटर असतं. स्टेशनरी फेज म्हणजे काय असणार आहे? वॉटर असणार आहे. ओके. पण हे वॉटर कुठे असतं? या पेपर मध्ये ट्रॅप झालेलं असतं. म्हणजे पेपर कसा असणार आहे? हा वेट पेपर असणार आहे. याच्या फायबर मध्ये वॉटर ट्रॅप होतं, ते स्टेशनरी फेज म्हणून ऍक्ट होतं. जसं टीएलसी मध्ये ग्लास प्लेट वरती आपण सिलिका आणि अल्युमिना जेलचं काय केलं होतं? स्प्रेडिंग केलं होतं तिथं, आणि तो सॉलिड फॉर्म मध्ये बनलेला, ती स्टेशनरी फेज. सेम त्या हॉटमन पेपर मध्ये आता असणाऱ्या, हॉटमन पेपर हे फक्त मीडियम आहे, ग्लास प्लेट ही फक्त मीडियम होती. ग्लास प्लेट म्हणजे स्टेशनरी फेज नव्हे. ग्लास प्लेट वरती असणारा सिलिका जेलचा किंवा अल्युमिनाचा जो लेअर होता त्याला आपण स्टेशनरी फेज म्हणतो. तसं हॉटमन पेपर म्हणजे स्टेशनरी फेज नाहीये, पण ह्या पेपर मध्ये ट्रॅप झालेलं, या फायबर मध्ये, पेपरच्या फायबर मध्ये ट्रॅप झालेलं जे वॉटर आहे, ते वॉटर म्हणजे काय असणार आहे? स्टेशनरी फेज असणार आहे. सर, त्या जेलचा काय उपयोग होतो? यस, कोणत्या जेलचा? सिलिका किंवा अल्युमिनियमचा जेल. यस, तोच ऍडसॉर्बंट मटेरियल आहे. तेच ऍडसॉर्बंट मटेरियल आहे. फक्त ग्लास घेतली तर सॉल्व्हंट त्याच्यावरती जाणार आहेत का? नाही. सिलिका जेल आणि अल्युमिनियमचा लेअर आहे, त्याच्यातून सॉल्व्हंट राईज होतो. सॉल्व्हंट त्याच्यातून राईज होतो. पहा, पाण्यामध्ये काच ठेवून बघा, काचेवरती पाणी वरती जातं का? इलेव्हेट होतं का? नाही. ते फक्त सॉलिड सपोर्ट आहे. तो फक्त सॉलिड सपोर्ट आहे. सिलिका अल्युमिना जेल आपण असा घेऊ शकत नाही सॉलिड फॉर्म मध्ये, म्हणून आपण तो फक्त सॉलिड सपोर्ट यूज केलाय. त्या सिलिका आणि अल्युमिना जेलच्या लेअर वरून काय होतंय? सॉल्व्हंट वरती राईज होतो. सॅम्पल त्याच्यावरती लोड करतो. सॅम्पल ऍडसॉर्ब त्याच्यावरती होतो. फक्त ग्लास घेऊन बघा, ग्लास वरती सॉल्व्हंट ऍडसॉर्ब होईल का? नाही होणार ग्लास मटेरियल वरती. तसं पेपर हे फक्त मीडियम आहे. पेपर हे फक्त मीडियम आहे. स्टेशनरी फेज म्हणजे पेपर नव्हे, पेपरच्या फायबर मध्ये ट्रॅप झालेले वॉटर मॉलिक्यूल. या पेपरवरती जर तुम्ही सिलिका जेलचा लेप दिला, सिलिका जेलचा किंवा अल्युमिनाचा, तर त्याला तुम्ही त्या सिलिका जेलला स्टेशनरी फेज म्हणू शकताय. तसं सेम या केसमध्ये पार्टिशन क्रोमॅटोग्राफी मध्ये जी आपली स्टेशनरी फेज आहे ती पण लिक्विड आहे आणि ती वॉटर आहे. पण वॉटर कशामध्ये आहे? या फिल्टर पेपर मध्ये किंवा या पेपर मध्ये हॉटमन फिल्टर करण्यासाठी यूज करतात म्हणून त्याला हॉटमन फिल्टर पेपर म्हणतात. तर हॉटमन पेपर नंबर 1 जो आहे, तर याच्यामध्ये असणारे ट्रॅप झालेले वॉटर मॉलिक्यूल म्हणजे काय असणार आहे? स्टेशनरी फेज असणार आहे. आणि ती कशी आहे? लिक्विड आहे. मग आपण काय म्हणू शकतो इथं? वॉटर ट्रॅप्ड इन फायबर्स ऑफ द पेपर. राईट डाऊन, वॉटर ट्रॅप्ड इन फायबर्स of the paper, acts as a stationary phase. Acts as a stationary phase. मग स्टेशनरी फेज काय झाली? स्टेशनरी फेज काय झाली? लिक्विड झाली. आणि लिक्विड आहे म्हणून आपण त्याला पार्टिशन क्रोमॅटोग्राफी म्हणतो. पेपर यूज केलाय म्हणून याचं नाव पेपर क्रोमॅटोग्राफी पडले. जसं कॉलम यूज केला म्हणून कॉलम क्रोमॅटोग्राफी, तसं पेपर यूज केला म्हणून पेपर क्रोमॅटोग्राफी. पण कॉलम ही स्टेशनरी फेज नाही. स्टेशनरी फेज कोण आहे? कॉलम मध्ये असलेला सिलिका जेल किंवा अल्युमिना किंवा जे काही तुम्ही सॉलिड मटेरियल त्याच्यामध्ये फिलअप करताय, ती स्टेशनरी फेज आहे.
तसं इथे स्टेशनरी फेज कोण आहे? पेपर आहे का? नाही. पेपरमध्ये ट्रॅप झालेलं वॉटर हे काय आहे? लिक्विड स्टेटला आहे आणि ती स्टेशनरी फेज आहे. ओके, म्हणजे सेम आहे. जसं टीएलसी मध्ये थिक लेअर असलेली आपण काय करत होतो? टीएलसी मध्ये एक थिक लेअरची आपण काय केली होती? थिन लेअरची आपण स्लाइड बनवली होती, ती स्लाइड युज केली होती. सेम तसं स्लाइडच्या ऐवजी पेपर युज करायचा, बाकी काहीच फरक नाहीये. ही जी टीएलसी ची प्लेट बनवली होती आपण, ह्या प्लेटला रिप्लेस करायचं आहे फक्त पेपरनी. प्लेटला रिप्लेस करायचं आहे फक्त पेपरनी. एवढाच फरक आहे, बाकी काही सुद्धा फरक नाही या दोन्हीमध्ये. मग आपण काय डिफरन्स सांगू शकतो याच्यामध्ये? की ऍडसॉर्प्शन क्रोमॅटोग्राफीचा टाईप होता, हा पार्टिशन क्रोमॅटोग्राफीचा टाईप आहे. हे टाईप आपण कशावरून केले? इथं स्टेशनरी फेज ही सॉलिड होती ऍडसॉर्प्शन क्रोमॅटोग्राफीमध्ये, आणि इथं काय असणार आहे? वॉटर आहे, म्हणजे ती लिक्विड असणार आहे स्टेशनरी फेज. ओके, मग याच्यानंतर आपण काय करू शकतो याला? यस, सॅम्पल लोड केलं जातं. ऍट एंड ऑफ सॅम्पल लोडिंग केलं जातं. सॅम्पल म्हणजेच काय? सॅम्पल म्हणजेच मिक्सचर असणार आहे, कॉम्पोनंट A+B. हे लोड केलं जातं एका एंडला 2 सेंटीमीटर अबोव फ्रॉम वन एंड. ठीक आहे. जर आपण पेपरची स्ट्रीप घेतोय, हॉटमन पेपर नंबर 1 ची जर आपण स्ट्रीप घेतोय, तर आपण याच्या एका एंडला काय करणार? याच्या एका एंडला 2 सेंटीमीटर डिस्टन्स सोडून सॅम्पल लोड करणार. बरोबर का? त्या पेपरमध्ये वॉटर ट्रॅप झालेला आहे, याच्यावरती सॅम्पल लोड करतोय आपण, आणि सेम ही जारमध्ये काय करायची? जारमध्ये ठेवून द्यायची. जारमध्ये ठेवून दिल्यानंतर काय होणार आहे? जारमध्ये ठेवून दिल्यानंतर हा सॉल्व्हंट राईज होणार आहे. सॉल्व्हंट राईज झाल्यानंतर हा इंटरॅक्ट होणार आहे ए आणि बी शी. A+B चं मिक्सचर घेतलं होतं आपण, त्याच्यामध्ये इम्प्युरिटी होती. आता हा जो कॉम्पोनंट आहे किंवा याचे जे कॉम्पोनंट आहेत ए आणि बी, हे वेगवेगळ्या पद्धतीने रिॲक्ट होतील. त्याची रिॲक्टिव्हिटी वेगळी असेल विथ रिस्पेक्ट टू वॉटर अँड विथ रिस्पेक्ट टू दिस मोबाईल फेज. वॉटर ही स्टेशनरी फेज आहे जी याच्यामध्ये आहे, ती कुठंच जाणार नाही पेपरला सोडून. आणि सॉल्व्हंट जो आहे ही मोबाईल फेज आहे. सॉल्व्हंट मध्ये आणि वॉटर मध्ये याचं जे काही डिस्ट्रीब्युशन आहे ऍफिनिटीचं किंवा सोल्युबिलिटीचं, त्याच्यानुसार हा इथं ट्रॅव्हलिंग करणार आहे. आणि वेगवेगळ्या कंपाऊंडची इंटरॅक्शन वेगवेगळे असल्यामुळे ते आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी स्पॉटेड झालेले दिसतील. आणि वेगवेगळ्या ठिकाणी जर ते स्पॉटेड झालेले असतील तर आपण त्याचे वेगवेगळे कलर पाहू शकतो, किंवा ते सेपरेट झालेत असं कन्सिडर करू शकतो, किंवा ते प्युरिफाय झालेत असंही कन्सिडर करू शकतो. बिकॉज इम्प्युरिटी त्यांच्याबरोबर त्याच स्पीडनं ट्रॅव्हल करणार नाही, इम्प्युरिटी त्याच स्पीडनं ट्रॅव्हल नाही करणार. तर हे आहे, दिस इज ऑल अबाउट दी पेपर chromatography. Mixture is loaded at one end of stationary phase, and then mobile phase is allowed to move through the stationary phase. हे आपलं सेंटेन्स होतं, ते पण इथं सेम असणार आहे याच्यामध्ये. फक्त फरक कुठं आहे? फरक लक्षात घ्या. एवढाच डिफरन्स आहे. स्टेशनरी फेज ऍडसॉर्प्शन मध्ये सॉलिड होती, याच्यामध्ये लिक्विड आहे म्हणजे ती कोण आहे? वॉटर आहे. ती कशामध्ये घेतलेली आहे आपण? ती पेपरमध्ये घेतलेली आहे. हॉटमन पेपर नंबर 1 हा वेट असेल, त्याच्यामध्ये वॉटर असेल, ते युज केलेलं आहे आपण. सेम टीएलसी सारखं सॉल्व्हंट मध्ये एका जारमध्ये सॉल्व्हंट घ्या आणि त्याच्यामध्ये डीप करा ते, किंवा सस्पेंड करा. आपण त्याला हँग करतो, वरती अशी क्लॅम्प असते, त्याला ती क्लॅम्प लावतो, वरती झाकणालाच असते क्लॅम्प, त्याच्यामध्ये पेपर आपण हँग करतो आणि त्याच्यामध्ये डीप करतो. मग डीप करताना प्रिकॉशन काय घेणार? सॉल्व्हंटचा जो सरफेस आहे त्याच्यापेक्षा आपला दिलेला लोड केलेला सॅम्पलचा जो स्पॉट आहे तो वरती पाहिजे थोडासा, त्याच्यामध्ये मिनिमम 1 सेंटीमीटरचा तरी गॅप पाहिजे. सेम या लाईनला काय म्हणणार? या लाईनला बेस लाईन म्हणणार. बरोबर का? सॉल्व्हंट जिथपर्यंत राईट झालाय त्याला काय म्हणणार? सॉल्व्हंट फ्रंट म्हणणार. वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला ए भेटेल, वेगवेगळ्या ठिकाणी बी भेटेल. मग याचं रिटेन्शन किती होतं? रिटेन्शन म्हणजे ओरिजिनल स्टेटला किंवा पेपरवरती कोणत्या ठिकाणी तो शिल्लक राहतोय, कंपाऊंड ए कुठं जाऊन स्टॉप होतोय, त्याला रिटेन्शन म्हणतात. ओके, मग कंपाऊंड ए इथपर्यंत रिटेन्शन झालेलं आहे, त्याचं कंपाऊंड बी इथं रिटेन्शन झालेलं आहे. त्या दोन्हीमध्ये किती फरक आहे, किंवा सॉल्व्हंट आणि या सगळ्यामध्ये रिलेटिव्ह रिटेन्शन किती आहे आपण काय करू शकतो? काढू शकतो. तर त्याला म्हटलं जातं रिटेन्शन फॅक्टर. त्याला काय म्हटलं जातं? रिटेन्शन फॅक्टर. आणि तो फॅक्टर दाखवला जातो आर ने. गिव्ह अ स्मॉल हेडिंग, रिटेन्शन फॅक्टर. रिटेन्शन फॅक्टर याला RF ने दाखवलं जातं. आर कॅपिटल, त्याच्या सबस्क्रिप्टला असेल एफ. रिटेन्शन फॅक्टर सिंपल कन्सेप्ट आहे. रिटेन्शन फॅक्टर कसा काढणार पहा. इट इज द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द कॉम्पोनंट, डिस्टन्स और सोल्यूट म्हणूयात आपण त्याला. डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय सोल्यूट फ्रॉम बेसलाईन. ह्या बेसलाईन पासून किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलेला आहे सोल्यूटने. सो डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द सोल्यूट फ्रॉम द बेसलाईन आणि डिवायडेड बाय
डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द सॉल्व्हंट, म्हणजे टोटल सॉल्व्हंट फ्रंट कुठपर्यंत आहे ते डिस्टन्स तुम्हाला मोजायचं आहे. डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द सॉल्व्हंट फ्रॉम द बेसलाईन. बेसलाईन हीच घ्यायची आहे. ए कंपोनेंटने किती ट्रॅव्हलिंग केलं, बी ने किती केलं आणि सॉल्व्हंटने किती केलं, हे तुम्ही रिलेटिव्ह रिटेन्शन काढू शकता. जेवढा एचं ट्रॅव्हलिंग आहे ते घ्या तुम्ही. ए साठी जर तुम्ही कॅल्क्युलेट करताय RF रिटेन्शन फॅक्टर, तर डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय कंपोनेंट ए फ्रॉम द बेसलाईन डिवायडेड बाय टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्डेड बाय द सॉल्व्हंट. सॉल्व्हंटने किती ट्रॅव्हल केलं आणि ए ने किती ट्रॅव्हल केलं, याला म्हटलं जातं रिटेन्शन. ओके, सो दिस इज द रिटेन्शन फॅक्टर. So write down retention factor is equal to distance traveled by solute, किंवा याला तुम्ही पर्टिक्युलर कंपोनेंट असे म्हणू शकता, solute from the baseline and divided by distance traveled by the solvent. Solvent म्हणजेच मोबाईल फेज. Solvent from the baseline. हा फॉर्म्युला आहे रिटेन्शन फॅक्टर कॅल्क्युलेट करण्याचा. जर तुम्हाला एक्झाम्पल दिलं, फॉर एक्झाम्पल सोल्यूट ए आहे समजा इथं, आता फक्त ही आहे बेसलाईन, इथं स्पॉट दिला होता तुम्ही. कंपाऊंड ए न ट्रॅव्हलिंग केलेलं आहे इथंपर्यंत आणि हे डिस्टन्स आहे समजा 2 सेंटीमीटर आणि सॉल्व्हंट फ्रंट इथं आहे. सॉल्व्हंट फ्रंट, तर हे जर टोटल डिस्टन्स असेल 4 सेंटीमीटर आणि हे जर टोटल डिस्टन्स असेल 2 सेंटीमीटर, तर कंपाऊंड ए साठी रिटेन्शन फॅक्टर किती? यस, कंपाऊंड ए साठी रिटेन्शन फॅक्टर किती? कसा काउंट करणार? डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय सोल्यूट म्हणजेच ए आहे, याने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं 2 सेंटीमीटर, डिवायडेड बाय टोटल सॉल्व्हंटने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलंय सॉल्व्हंट फ्रंट 4 सेंटीमीटर. दिस गेट्स कॅन्सल, यू विल गेट RF 1/2 or you can say 0.5 is the retention factor. 0.5 कुणासाठीचा? त्या पर्टिक्युलर सोल्यूट साठीचा. आणि हा सोल्यूट कोण आहे? सोल्यूट ए आहे. ए असं नाव दिले आपण या कंपाऊंडला. दॅट्स वाय दिस इज रिटेन्शन फॅक्टर फॉर ए. दिस इज क्लिअर? येस सर. ओके, मग याला रिलेटिव्ह रिटेन्शन म्हणतात. रिलेटिव्ह म्हणजे विथ रिस्पेक्ट टू सॉल्व्हंट करतोय आपण. रिलेटिव्ह म्हणजे काय? विथ रिस्पेक्ट टू सॉल्व्हंट, म्हणजे ए न ट्रॅव्हलिंग केलेलं आहे पण ते आपण कम्पेअर कोणाबरोबर करतोय? टोटल ट्रॅव्हलिंग बाय सॉल्व्हंट बरोबर, म्हणून याला रिलेटिव्ह म्हणतात. याच्या बरोबर कम्पेअर करतोय आपण. सो दिस इज द रिलेटिव्ह रिटेन्शन मेथड. रिलेटिव्ह रिटेन्शन ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू सॉल्व्हंट आहे, दॅट्स द रिलेटिव्ह. इट इज क्लिअर एव्हरीवन? Yes, sir. ओके, Sir. पेपर क्रोमॅटोग्राफीची मी दाखवली. येस सुरेश? Sir, if we change solvent, येस. then color will rise at a different position. नो. ओके, सॉल्व्हंट कोणत्याही ठिकाणी चॉईस करताना सॉल्व्हंट या कंपाऊंडच्या अकॉर्डिंग चॉईस केलं. सॉल्व्हंट हा या कंपाऊंडच्या अकॉर्डिंग चॉईस केला जातो. ओके, काय विचार? ठीक आहे, जर तुम्ही सॉल्व्हंट चेंज करताय, वेगळा सॉल्व्हंट घेताय, तर त्याची आणि याची इंटरॅक्शन पण वेगळी असणार आहे, म्हणजे डेफिनेटली तो वेगळ्या ठिकाणी भेटणार आहे. ओके सुरेश, यू आर राईट सुरेश. जर तुम्ही सॉल्व्हंट वेगळा घेताय तर त्या सॉल्व्हंटची आणि ए ची असणारी अफिनिटी चेंज होणार. ठीक आहे, जर तुम्ही स्टेशनरी फेज सेम ठेवताय, स्टेशनरी फेज सेमच आहे, तर ए ची स्टेशनरी फेजची अफिनिटी चेंज नाही होणार. पण जर तुम्ही मोबाईल फेज म्हणजे सॉल्व्हंट चेंज करताय तर त्या सॉल्व्हंटची ए ची इंटरॅक्शन बदलणार आहे. इंटरॅक्शन बदलली म्हणजे तो स्पॉट पण वेगळ्या ठिकाणी स्पॉट होणार आहे. ओके, ठीक आहे, इमेज दाखवली होती मी. ओके, सो दिस इज द पेपर क्रोमॅटोग्राफी. इट इज क्लिअर? स्क्रीन इज क्लिअर? लीड दिलेला आहे पहा, वरती क्लोज केलेला आहे, त्याला क्लॅम्पने काय केलेलं आहे, तो पेपर अटॅच केलेला आहे, शॉर्टमन फिल्टर पेपर नंबर 1. आणि वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला स्कीमॅटिक आहे, वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला डॉट भेटलेले आहेत किंवा स्पॉट भेटले आहेत असं दाखवलंय. राईट साईडला पहा, बेसलाईन दिले. बेसलाईनला ओरिजिन असं म्हटलेलं आहे. सगळ्यात बॉटमची राईट साईडची तुम्ही इमेज पहा,
ओरिजिन म्हटलंय, त्याच्यानंतर एक रेड स्पॉट भेटला, एक पर्पल भेटला, एक ब्ल्यू भेटला. तर त्याचं डिस्टन्स त्याच्या सेंटर मधून हे एवढे अॅक्युरेट नाहीत भेटत, जसे मी मगाशी दाखवले होते तसे ब्लर झाले टाईप भेटतात. तर सेम इथं 2 सेंटीमीटर, 6, 10 आणि शेवटचं जे 10 सेंटीमीटर दिले ते काय आहे, सॉल्व्हंट फ्रंट आहे. 10 सेंटीमीटर दिलेलं काय आहे, सॉल्व्हंट फ्रंटचं डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय सॉल्व्हंट फ्रॉम द ओरिजिन और फ्रॉम द बेसलाईन, हा आपला डिनॉमिनेटर असणार आहे. आणि हे ए बी सी असतील तर आपण याचे काय करू शकतो, रिटेन्शन फॅक्टर कॅल्क्युलेट करू शकतो. ए असेल 2 सेंटीमीटर, बी असेल 6 सेंटीमीटर, सी असेल 8 सेंटीमीटर. हे डिस्टन्स ट्रॅव्हल्ड फ्रॉम बेसलाईन आहे. ओके, ठीक आहे. दुसऱ्या इमेजेस नाही आहेत आता. ओके, जेवढे अवेलेबल इमेजेस होते तेवढे आपण दाखवले तिथं. ओके, टेल मी एव्हरीवन, 5 टेक्निक क्लिअर झाले का? ऑल 5 टेक्निक्स दीज आर क्लिअर? येस. रिप्लाय मी एव्हरीवन. ओके, Yes, फक्त sir. बेसिक अॅनालिटिकल टेक्निक्स 5 टेक्निक्स पाहिले. प्रॉब्लेम कुठंच नाही आहेत. फार तर तुम्हाला हे रिटेन्शन फॅक्टर हा एकच फॉर्म्युला आहे, याच्यापेक्षा वेगळा प्रॉब्लेम कुठेही नाहीये. तुम्हाला सगळे क्वेश्चन हे थेरी क्वेश्चन आहेत. त्याच्यामध्ये जे प्रॉब्लेम आहेत ते पहिल्या 2 चॅप्टर मध्ये आहेत, तेच विचारले जातील मेजॉरिटीली. त्यामुळे तुम्ही ते व्यवस्थित स्टडी करा. प्रोबेबली आपला चॅप्टर हा इथं आता काय झालंय, संपलेला आहे. आपण एमसीक्यू ची वगैरे प्रॅक्टिस घेऊयात एखाद्या लेक्चरला. आणि इथं दिवाळीनंतर ज्यावेळी तुम्ही याल, म्हणजे ज्यावेळी तुमची वेकेशन कंप्लीट होईल दिवाळीसाठीची, त्याच्यानंतर ज्यावेळी तुम्ही याल, आपलं एक मेन टार्गेट राहिलेलं आहे, तिन्ही चॅप्टरच्या टेस्ट घ्यायच्यात आपल्याला. काय करायचे आहेत, तिन्ही चॅप्टरच्या टेस्ट घ्यायच्या आहेत. प्रॉब्लेम जर त्याच्यामध्ये विचारले गेले तर ते कंबाईन विचारले जातील. त्याच्यामध्ये तुम्हाला चॅप्टर फर्स्ट मधल्या काही कन्सेप्ट असतील, चॅप्टर सेकंड मधल्या. नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करायचं चॅप्टर फर्स्ट मध्ये झाले, ठीक आहे. आणि जर तुम्हाला लिमिटिंग रिएजंट काउंट करायचं आहे, चॅप्टर सेकंड मध्ये झालेलं आहे. आणि जर तुम्हाला लिमिटिंग रिएजंट वरती जर तुम्हाला क्वेश्चन विचारला तर डेफिनेटली तुम्हाला नंबर ऑफ मोल्स काउंट करायला लागतात तिथं, जे की आपल्याला चॅप्टर फर्स्ट मध्ये झालेलं आहे. त्यामुळं त्या गोष्टी एकमेकांशी कोरिलेटेड आहेत. इथं फक्त तुम्हाला थिओरॉटिकल पार्ट दिलेला आहे. फिल्ट्रेशनचे 2 टाइप, सिंपल फिल्ट्रेशन बाय युजिंग सक्शन. ओके, मीन्स व्हॅक्यूम यूज करतो तिथं आपण. क्रिस्टलायझेशन सेकंड होतं. क्रिस्टलायझेशन मध्ये सिंपल क्रिस्टलायझेशन, फ्रॅक्शनल क्रिस्टलायझेशन. त्याच्यानंतर थर्ड काय होतं, डिस्टिलेशन, सिंपल डिस्टिलेशन, फ्रॅक्शनल डिस्टिलेशन. सॉल्व्हंट एक्सट्रॅक्शन मध्ये सिंपल सॉल्व्हंट एक्सट्रॅक्शन एक होतं आणि कंटिन्युअस एक्सट्रॅक्शन एक होतं. कंटिन्युअस एक्सट्रॅक्शन आठवतं, सॉक्सलेट व्हिडिओ दाखवलेला, सॉक्सलेट ॲपरेटसचा, ठीक आहे. ते झालं ऑर्गॅनिक एक्सट्रॅक्शन. ऑर्गॅनिक सॉल्व्हंट यूज करून आपण ॲक्वेस फेज मधून एखादा ऑर्गॅनिक कंपाऊंड एक्सट्रॅक्ट करू शकतो. आणि त्याच्यानंतर हे पाहिलं क्रोमॅटोग्राफिक टेक्निक. याच्यामध्ये 2 टाईप, कोणते, ऍडसॉर्प्शन क्रोमॅटोग्राफी आणि पार्टिशन क्रोमॅटोग्राफी. ऍडसॉर्प्शनचे 2 एक्झाम्पल आहेत आपल्या सिलेबसला, कोणते, कॉलम क्रोमॅटोग्राफी आणि थिन लेअर क्रोमॅटोग्राफी. आणि पार्टिशन क्रोमॅटोग्राफीचे एक एक्झाम्पल आहे आपल्याला पेपर क्रोमॅटोग्राफी. आणि पेपर क्रोमॅटोग्राफी मध्ये आपल्याला रिटेन्शन फॅक्टर याचा फॉर्म्युला आणि या गोष्टी एवढ्या काय आहेत, इम्पॉर्टंट आहेत. जेवढ्या गोष्टींवरती एमसीक्यू येऊ शकतो ते बोर्डवरती लिहून दिलेलं आहे प्रत्येक ठिकाणी. त्याच्या शॉर्ट नोट्स वगैरे तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील, ठीक आहे. तर त्याच्यामुळे हे व्यवस्थित वाचा. याच्यावरती एमसीक्यू खूप क्रिएट होतात. जिथं थेरी आहे, तुम्हाला विचारलं जाऊ शकतं टीएलसी प्लेट कशी तयार केली जाते त्याच्यावरती क्वेश्चन, ठीक आहे. टीएलसी प्लेट कशी असेंब्ली आहे त्याच्यावरती क्वेश्चन केले जाऊ शकतात. बेसलाईन काय असते, सॉल्व्हंट फ्रंट काय असते, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड कसं असतं, युव्ही लाईटच्या अंडर कोणते कंपाऊंड आपण ऑब्झर्व करू शकतो, ओपन नेकेड आयने कोणते कंपाऊंड ऑब्झर्व करू शकतो, आयोडीन चेंबर कोणत्या कंपाऊंड साठी यूज करणार आपण, आणि शेवटचं काय सांगितलं मी, निन हायड्रेनिक यूज करतो आपण अमायनो ऍसिड साठी. तर हे टेक्निक आहेत स्पॉट फिजिओलाइज करण्याचे. जर ते कलरलेस असतील, कलर्ड असतील तर आपण इझिली त्याला काय करू शकतो, नेकेड आईजने ऑब्झर्व करू शकतो. ओके, so here your chapter is end, so we are going to stop this session. Everyone tell me, जर कोणाला काही डाऊट असेल